सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या निवडीनंतर पार पडलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। या सभेत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य विकास बनकर हे नूतन अध्यक्षांच्या अभिनंदन ठरावावर बोलण्यासाठी उभे राहिले असता त्यांना रोखण्यात आल्याने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। नूतन अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी सभागृहात मांडलेल्या विषमुक्त अन्न बालसंस्कार आणि समाज संस्कार या त्रिसूत्रीचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ते उभे राहिले होते। मात्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांनी त्यांना बोलण्यापासून मज्जाव केल्यामुळे हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना सदस्यांनी केला आहे। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन यांना त्यांच्याच दालनात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी घेराव घातला आणि जाब विचारला। कोणत्याही नैतिक अधिकाराखाली उपाध्यक्षांनी मला बोलण्यापासून रोखले, विरोधकांना त्यांचे मत मांडू न देणे हे लोकशाहीसाठी घातक आहे। यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेत असे प्रकार घडणे दुर्दैवी आहे। सभागृहात सुरू असलेला गोंधळ आणि सत्ताधाऱ्यांनी केलेला वॉकआउट या दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन यांनी देखील सभागृह सोडल्याने शिवसेना सदस्य अधिक आक्रमक झाले। एक प्रशासक म्हणून सभागृहात काय चालले आहे हे ऐकणे आणि पाहणे हे सीईओची जबाबदारी होती। त्यांनी सत्ताधाऱ्यांसोबत सभागृह का सोडले याचे उत्तर त्यांनी द्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली। कितीही दिवस लागले तरी चालते, आम्ही ऐकतच बसू। जिथं सभागृहात चालायचं सगळ्यांनी आणि परत सगळ्यांनी सांगायचं, माफी मागायची नसेल आम्ही इथे बसणारे मांड्याकडे असं व्हायला नको। त्याच्या अभिनंदन चुकीचं वाटलं त्या ठिकाणी राहू आक्षेप घेणे योग्य असतं, परंतु त्याचा अभिनंदन ठराव किंवा अभिनंदनाचा प्रस्ताव जिथे बोलताय मनोगत व्यक्त करतात तिथं संपूर्ण ऐकून घेतलं। त्या पद्धतीनं जनतेला तुम्ही मिळतील त्या सर्वांनी अभिनंदन करतो। आज जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असताना आमच्या गटाकडून शिवसेना पक्षाकडून मी एक सदस्य म्हणून अभिनंदनाच्या अभिभाषणावरती बोलण्यासाठी उभा राहिला असताना अध्यक्ष सोडून उपाध्यक्ष भोसले साहेबांनी मी बोलूच नये अशा पद्धतीचा आग्रह धरला। मी खरं तर सन्माननीय प्रियाताई शिंदे ज्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या अभिभाषणावरती त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उभा राहिलो होतो आणि उभा राहिल्याच्या नंतर ज्यावेळी मी अभिभाषणावरती त्यांनी जी त्रिसूत्री मांडली, विषमुक्त अन्न, बालसंस्कार, समाज संस्कार या संस्कारांवरती बोलण्यासाठी उभं राहिलेलो असताना त्यांनी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। खरं तर प्रियाताई ह्या एक आदर्श या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षा होतील अशा पद्धतीचं अभिनंदन करण्यापूर्वी हे वाक्य त्यांच्या कानावर जाण्यापूर्वीच उपाध्यक्षांना कोणत्या नैतिक अधिकाराखाली स्वतः उठून डायसवरती सांगून वॉकआउट त्यांच्या सत्ताधाऱ्यांना करायला लावलं हा अनाकलनीय प्रश्न आहे। परंतु अशा पद्धतीचं जर या पुरोगामी महाराष्ट्राला विचार संस्कारांनी फुलवणाऱ्या सातारा जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेत ज्याची स्थापना मुळात यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली आहे त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्हा परिषदेमध्ये अशा पद्धतीचं विरोधकांना बोलूनही न द्यायचं जर धारिष्ट होत असेल तर खऱ्या अर्थानं उद्याच्या काळात ही लोकशाही अजून किती रसातळाला जाणार आहे हा आता प्रचंड मोठा भयभीत करणारा गंभीर प्रश्न आहे। मी ज्या पद्धतीनं इथं मत मांडत होतो त्याच्यात माझं कुठलंही असंवैधानिक या ठिकाणी शब्द नव्हते।
एक वेळ सत्ताधारी निघून गेलेली असते तरी परवडलं असतं किंवा ते चाललं असतं, परंतु या जिल्हा परिषदच्या सन्माननीय सीओ मॅडम याशनी नागराजन मॅडम यांना माझा प्रश्न आहे की मॅडम, आपण सभागृह सोडण्याचं कारण काय आहे याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं. आम्ही आता त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की एक प्रशासक म्हणून आपली जबाबदारी होती की सभागृहामध्ये नक्की चाललंय काय आणि ऐकायची देखील आपली जबाबदारी होती, परंतु आपण ते काहीच न ऐकता निघून जाणं सत्ताधाऱ्यांबरोबर, आम्ही याचा अर्थ काय घ्यायचा याचं आम्हाला उत्तर आता याशनी नागराजन मॅडमने द्यावं. पहिली सभा पार पडली पण या इतर राज्यांनी एकत्र हो, अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आजच्या ज्या विषय समितीच्या सदस्यांच्या निवड होत्या त्या पार पडलेल्या आहेत. जो सर्व समित्यांमध्ये 50% हे विरोधी पक्षाचे सदस्य आहेत आणि 50% हे आमचे सत्ताधारी सदस्य आहेत. या पद्धतीने समन्वयाने समितीची नियुक्ती झालेली आहे. राजकारण हे एका दिवसाचं असतं, काही दिवसांनी ते सर्व विसरून जातात आणि ज्याला तुला आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये काम करायचं आहे, हे सगळे लोकांनी निवडून दिलेले त्यांचे लोकप्रिय नेते आहेत, त्यामुळे निश्चितपणे हे जनतेसाठी झटणारे लोक आहेत. त्यामुळे हे लोकांसाठी निश्चितपणे काम करतील आणि ज्या काही शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तळमळीने लोकांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्यासाठी आम्ही सर्व त्यांना मदत करू. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.